लोकपाल कोणत्या प्रकारची संस्था आहे? वैधानिक संस्था. लोकपालचा प्रभाव काय मानला जातो? पारदर्शक प्रशासन. लोकपालचा मुख्य उद्देश काय आहे? भ्रष्टाचार नियंत्रण. लोकपालाला कोण हटवू शकतो? राष्ट्रपती. लोकपालाला थेट शिक्षा देता येते का? नाही. लोकपाल संकल्पना कुठून घेतली आहे? स्वीडन. लोकपाल संकल्पनेला स्वीडनमध्ये काय म्हणतात? ऑम्बुड्समॅन. भारतामध्ये लोकपालची कल्पना कोणी मांडली? एल. एम. सिंघवी. लोकपाल बिल प्रथम कधी सादर झाले? 1968. लोकपाल कायदा कधी लागू झाला? 2013. लोकपाल कायद्याचे अधिकृत नाव काय आहे? लोकपाल अँड लोक आयुक्त ऍक्ट. लोकपाल आंदोलनाशी कोणाचे नाव जोडले जाते? अण्णा हजारे. लोकपाल आंदोलनाचे मुख्य ठिकाण कोणते? रामलीला मैदान. लोकपाल कोणत्या प्रकारची संस्था आहे? वैधानिक संस्था. लोकपाल कोणत्या स्तरावर कार्य करते? केंद्र स्तर. राज्य स्तरावर समान संस्था कोणती? लोक आयुक्त. लोकपालमध्ये किती सदस्य असतात? जास्तीत जास्त 8. लोकपालचा प्रमुख कोण असतो? चेअरपर्सन. लोकपाल सदस्यांचे प्रकार कोणते? न्यायिक आणि गैरन्यायिक. लोकपाल निवड समितीत कोण असतात? पीएम, सीजेआय, स्पीकर. लोकपाल कोणावर कारवाई करू शकतो? सार्वजनिक सेवक. लोकपाल एनजीओवर लागू होतो का? सरकारी निधी असल्यास. लोकपालला तपास कोण करतो? सीबीआय. लोकपाल हटवण्यापूर्वी कोण तपास करते? सुप्रीम कोर्ट. लोकपालमध्ये आरक्षण कोणासाठी आहे? एससी, एसटी, ओबीसी, महिला.